गोष्ट आहे एका सेलिब्रिटीची। हा सेलिब्रिटी मैदानात आला की मैदान गाजवणार याची 100% खात्री असते। तर या सेलिब्रिटीजचे फॅन्स त्याच्या एका झलकेसाठी सुद्धा तरसतात। तर कधी कधी याच फॅन्स पासून वाचण्यासाठी या सेलिब्रिटीला बाउन्सर्सची सुद्धा मदत घ्यावी लागते आणि हा सेलिब्रिटी आहे बकासूर। सिने विश्वातील एखाद्या सेलिब्रिटीला देखील लाजवेल असं प्रचंड मोठं स्टारडम बैलगाडा शर्यतीमध्ये प्रत्येक मैदान गाजवणाऱ्या बकासुराचं आहे। म्हणूनच नक्की हा बकासूर कोण आहे आणि पुसेगावचं मैदान थोडक्यात हुकून सुद्धा यालाच पुसेगावचा खरा विजेता का म्हणतात तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। बकासूर हा मुळशीचा बैल आहे। मोहिल धुमाळ असं बकासुराच्या मालकाचं नाव आहे। बकासूर हा खिल्लार जातीचा 4 दाती बैल आहे। मुळशी जिल्ह्यातील हा बकासूर आधी सरपंच या नावाने ओळखला जायचा, पण नारायणपूरच्या मैदानात गट पळून आल्यावर निवेदक प्रवीण घाटे म्हणाले की ते बघा मैदानात मुळशीचा बकासूर पळतोय, आणि तेव्हापासून लोकांनीच या बैलाला बकासूर हे नाव बहाल केलं आणि सरपंचाचा बकासूर झाला। तर एकामागून एक मैदान मारून बकासूर बैलगाडा शर्यत प्रेमींच्या गळ्यातला टाईट बनला। YouTube असो किंवा मग इन्स्टा, फेसबुक, बकासुराच्या प्रत्येक व्हिडिओला मिलियन्स शिवाय व्ह्यूज नसतात। पण तुम्हाला माहिती आहे का, आता मैदान गाजवणाऱ्या या बकासुराला 5000 विकायला काढलं होतं। बकासुराचे मालक असणाऱ्या धुमाळ यांच्याकडे अनेक छोटी मोठी बैल होती। तेव्हा बकासूर हा तसा छोटा होता। तेव्हा बाकीच्या मोठ्या पळणाऱ्या बैलांना ठेवा आणि ह्या छोट्या बैलाला विकून टाका असा सल्ला त्यांना त्यांच्या एका नातेवाईकाने दिला होता। मात्र तेव्हा त्यांच्या आजोबांनी बकासूर हा आपल्या घरात जन्माला आलाय, तुम्ही विकत आणलेल्या बैलांना विका नाहीतर ठेवा, पण घरात जन्मलेल्या बैलाला विकायचं नाही असं ठणकावून सांगितलं। आणि आता मैदान गाजवणारा बकासूर 5000 विकला जाण्यापासून वाचला। नारायणपूरचं मैदान गाजवल्यानंतर बकासूर खऱ्या अर्थाने चर्चेत आला होता। तर नारायणपुरात नंबर काढल्यानंतर बकासुराने आजवर पुसेगाव हिंद केसरी, रुस्तमे हिंद, पेडगाव, सातारा केसरी यांसारखी अनेक मैदाने गाजवत विजेता होण्याचा मान पटकावला आहे। तर 9 वेळा हिंद केसरी झालेला बकासूर दशम हिंद केसरीचा किताब मिळवण्यासाठी नुकत्याच झालेल्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात देखील उतरला होता। पठ्याने पळण्यात 1 नंबर काढला, मात्र लॉबी टच झाल्यामुळे नियमानुसार बकासुराला पहिला नंबर देण्यात आला नाही। मात्र यानंतर बैलगाडा शर्यत प्रेमींनी मात्र या विरोधात रान उठवलं। सोशल मीडियावर बकासुरासोबत अन्याय झाल्याचं अनेक जण म्हणू लागले। तर आमच्यासाठी बकासूरच खऱ्या अर्थाने विजेता असल्याचं देखील अनेक जणांनी सांगितलं आणि शर्यतीत हरून सुद्धा बकासुराने मार्केट खाल्लं आणि लोकांनीच त्याला दशम हिंद केसरी हा किताब बहाल केला। तर तुम्हाला बकासुराची ही माहिती कशी वाटली? तुमच्या मते पुसेगावचे मैदान बकासुराने जिंकले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।